आमदार झिशान सिद्दीकींना आता धमकी मिळाल्याचं प्रकरण आणि या धमकीतला आवाज गँगस्टर झिशान अख्तरचा आहे, सूत्रांची माहिती आहे। 12 ऑगस्टला ऑडिओ नोट पाठवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात झिशान सिद्दीकी यांच्या तक्रारीवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, धमकी देणाऱ्याचा लोकेशन लपवण्याकरता युरोपियन व्हीपीएनचा वापर झाल्याचा मुंबई पोलिसांचा खुलासा आहे। नेमकी ती व्यक्ती कोण आहे, काय पार्श्वभूमी आहे? निश्चितच हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर एक लक्षात येऊ शकतं 12 ऑगस्टला ज्या पद्धतीत झिशान सिद्दीकी हे देशाबाहेर होते आणि त्याचवेळी त्यांना एक ऑडिओ नोट जे आहे ते पाठवण्यात आलेलं होतं। हा ऑडिओ नोट जो आहे तो झिशान अख्तरने त्यांना पाठवलेला होता, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी जी आहे ती देण्यात आली होती। मात्र या सगळ्याच प्रकरणानंतर झिशाननं मुंबई गुन्हे शाखेच्या सगळ्याच यंत्रणा असतील किंवा मग मुंबई पोलिसचं जे बँड्रा पोलीस स्टेशन आहे तिथे ही संपूर्ण तक्रार दिली। मात्र त्यानंतर वेगानं हा तपास जो आहे तो सुरू केला होता। मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील हा विषय देण्यात आला होता। मात्र तातडीनं यंत्रणा जी आहे ती कामाला लागली होती आणि या प्रकरणी आपण पाहतोय की वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये झिशान सिद्दीकी यांची तक्रारावरून आता अदखलपात्र जे आहे गुन्ह्याची नोंद जी आहे ती देखील दाखल करून घेतलेली आहे। गुन्हे शाखेकडनं देखील आपण पाहतोय की पूर्णतः तपास जरी सुरू असला तरी मात्र धमकी देण्याचं जे लोकेशन आहे ते लपवण्यासाठी आपण पाहतोय की जो आरोपी आहे झिशान अख्तर यानं युरोपियन व्हीपीएनचा वापर जो आहे तो केल्याचा देखील आता या संपूर्ण मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेला आहे। त्यामुळे यामध्ये अधिकची जी माहिती आहे ती पोलिसांनी अद्याप दिलेली नाहीये, पण मात्र झिशान सिद्दीकी यांना सोशल मीडियावरती व्हॉइस नोट जे आहे ते प्रसारित करून धमकी देण्यात आलेली होती। आणि या संबंधित प्रकरणामध्ये आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये देखील झिशान अख्तर हा वॉन्टेड आरोपी आहे, जो आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई शाखेची टीम जी आहे ती या आरोपीला शोधण्यामागे आहे आणि जे पुरावे झिशान सिद्दीकींना मिळालेले आहेत किंवा त्यांना पाठवलेला जो व्हॉइस नोट आहे आणि यापूर्वी आलेले जे धमकीचे रेकॉर्ड्स आहेत या सगळ्या रेकॉर्ड जो आहे तो पोलीस आपल्या तपासामध्ये तपासत आहेत आणि पुढील कारवाई जी आहे ती देखील वेगानं सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।